जिथे मुली म्हटलं की मूलबाळ संसार ह्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं, तिथे मात्र या परळी वैजनाथ येथील कदम कुटुंबातील तिन्ही मुलींनी आपल्या आईवडिलांच्या कष्टाने त्यांचं नाव उज्ज्वल करून दाखवलं आहे. मुली म्हणजे फक्त मूल सांभाळणारी बाई नव्हे, तर ती स्वतःच्या जिद्दीवर अगदी आकाशात उंच झेप घेऊ शकते. हेच करून दाखवलं आहे त्या तिन्ही मुलींनी. कदम कुटुंबातील ह्या तिन्ही मुली शासन सेवेत नोकरी मिळवून आपल्या आईबाबांचं मान अभिमानाने अगदी उंच केलं आहे. घरची परिस्थिती खूपच अत्यंत हालाकीची. पदरी 4 अपत्य, तरी पण आई वडिलांनी आपल्या मुलांचा सांभाळ धुनी भांडी करून शिकवलं. त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी कायमच ते तत्पर राहिले आणि शेवटी आपल्या मुलींनी पण आईवडिलांचं कष्ट पाहिलं आणि शिक्षण पूर्ण केलं. शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी मनीषा आणि विजय कदम या दाम्पत्यांच्या पोटी 3 मुली आल्या आणि 1 मुलगा. एकूण 4 अपत्य. नशिबी 18 विश्व दारिद्र्य असलेल्या मुलांचं पोषण आणि शिक्षण कसे करायचं ही विचंबना. मात्र आपला संघर्ष मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी मनीषा यांनी जिथे भेटेल तिथे घरची धुनी भांडी केली. औष्णिक वीज निर्मिती केंद्र वसाहतीतील अधिकारी कर्मचारी यांच्या घरी धुनी भांडी करून आपल्या मुलींच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी एक पैसा जमवला. त्यातून मिळणाऱ्या पैशातून मुलींचे शिक्षण आणि घर खर्च भागवला. 10 बाय 25 फुटाच्या घरात ते 6 जणांचं कुटुंब नांदत होतं. अशातच मोठी मुलगी दिशा हिने 10वीत चांगले टक्केवारी घेतली. तिला पुढे IIT आणि इंजिनिअरिंगपर्यंत शिकवलं. वर्ष 2019 मध्ये दिशा ही मुंबई मेट्रोत काम करत लागली. तिच्या पाठच्या सोनाली आणि समीक्षा या दोन्ही मुली देखील जिद्दीने अभ्यास केला. लातूर जिल्ह्यातील बावची येथील शासकीय निवासी शाळेत राहून ह्या मुलींनी जिद्दीने अभ्यास आणि 10वी उत्तीर्ण करत इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला. काही महिन्यांपूर्वी निघालेल्या महापारिषदच्या भरतीमध्ये दिशा आणि सोनाली आणि समीक्षा यांनी अर्ज भरले. याचा निकाल मागच्या आठवड्यात लागला. यात दिशा ही तंत्रज्ञ वर्ग 2 आणि सोनाली समीक्षा या दोघीही विद्युत सहाय्यक पदासाठी पात्र ठरल्या आहेत. तिन्ही पण शासकीय सेवेसाठी पात्र ठरल्यामुळे घरात आणि आईवडिलांच्या कष्टाने त्यांनी आपल्या कुटुंबाचं नाव रोशन केलं आहे. तुम्हाला काय वाटतं? ह्या मुलींची प्रगतीवर ते नक्की कळवा. प्रत्येक आईवडिलांनी आपली मुलगी जरी असली तरी तिच्या शिक्षणासाठी पाहिजे तोपर्यंत कष्ट केले पाहिजे. ह्या मुलींमुळे अजून काही मुलींचं शिक्षणासाठी मार्ग मोकळा झाला हेच मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.